चांगलं संगीतमय वातावरण या ठिकाणी डीजे अजयच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक आभार आणि मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मॅच नंबर 3 तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जय सावरे एलकुंदेच्या विपक्षामध्ये एनके स्पोर्ट खांडवळ जेथे टॉस जिंकलाय एलकुंदे संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. सौरभ पाटील आणि सोबतीनं जितेश जोशी ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. एनके स्पोर्ट खांडवळ संघाकडून पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. एकविरा सावध आयोजित एकविरा चषक 2026 जबरदस्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, हा क्रीडा सोहळा सावधकरांच्या वतीनं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतायत. संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट सावधनं या वर्षामध्ये खेळही चांगला केलाय. काल एकाच दिवसामध्ये 2 फायनल खेळणारा संघ आपल्याला बघायला मिळाला आणि या असोसिएशन अंतर्गत देखील एक चषक त्यांनी जिंकलाय. जय झोटिंगदेव चषक देवरुंगचा विजेता संघ तो राहिला आणि त्यांची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. ओ पहिला बॉल ऑन द राईज, चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. एक हातानं झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती सौरभ पाटीलचा क्लास आपल्याला झळकताना दिसतोय. 2 धावांनी स्वतः धावफलकाला सुरुवात करतोय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. बरोबर 12:30 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. लक्षात ठेवा, पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. जय हनुमान चौधरपाडा संघ या स्पर्धेच्या बाहेर. ओ या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः कॅप्टन आला आणि येथे नाराज आहे. कॅप्टन अक्षय वाकडेला तुम्ही पाहतायत ज्या पद्धतीने बॉल त्यानं हाताळला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॅटर थोडासा मागे येऊन कट करण्याचा प्रयत्न करत होता. बॅकफुटला येऊन खरं खेळण्याचा प्रयत्न होता. आज दिवसभर खांडवलच्या मॅचेस बघायला मिळतात की काय. पहिला सामना देखील राहिला खांडवलचा आणि हा सामना देखील खांडवल गावातीलच खेळाडूंचा पाहायला मिळतोय. आणि जय हनुमान खांडवल बीन विजयानं आगाज केला या स्पर्धेमध्ये. पहिल्या विजयाची नोंद करत असताना अक्षय पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पकडलाय झेल. फायनली कॅप्टनला मिळाली आहे सफलता. सौरभ पाटील बॅक टू द डग आउट. विशाल डाकी यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. चौधरपाड्याचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. एकविरा चषकामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन बॅटर अंश आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. अक्षय वाकडे सफलता या ठिकाणी मिळून देत असताना आणि पहिला धक्का लागलाय. मोठा धक्का होता. नवीन बॅटर अंश आला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. अक्षय पुढचा बॉल. हो यावेळेला ऑन साइडला पिकअप भरपूर उंच गेलाय. फिल्डर आहेत आणि आणखी एक चांगला झेल. आज कॅचेस चांगल्या पकडतात. आउटफील्ड मध्ये विजयनं पकडलाय झेल. समाप्त होतोय अंशचा खेळ. लागणारा दुसरा धक्का एनके स्पोर्ट खांडवल संघाला. अरविंद पाटील, यशवंत तिसकर आणि कृष्ण पाटील, बालकृष्ण पाटील या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण जी स्पर्धा पाहतात एकविरा चषक 2026 सावध गावातील एक मानांकित आणि नामांकित ही स्पर्धा. लागोपाठ 2 खेळाडूंना बाद केल्या. अक्षय वाकडेनं हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. नवीन बॅटर विनोद पाटील. खूप दिवसानंतर विनोद पाटील आता मैदानामध्ये उतरताना आपण त्याला पाहतोय, परंतु जबाबदारी आता त्याला मोठी घ्यावी लागणार आहे. रिस्पॉन्सिबल खेळ त्याला साकारावा लागेल. या मॅचचा विचार केला तर 2-2 सध्याची स्थिती थोडीशी नाजूक आहे. रिस्पॉन्सिबल खेळ आता इथून करावा लागणार आहे.
शॉट ऑफ लेन हवेत हॅट्रिकची संधी आहे. विनोद पाटीलची विकेट धोक्यात, पकडलाय चेल. अक्षय वाकडेनं मिळवली विकेट हॅट्रिक. पहिला गोलंदाज ठरला एकविरा चषक 6 मधील विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा. गुड बॉलिंग. बाद केलाय. कॅप्टन अक्षय ऑन फायर नाव. असं वाटलं होतं की विनोद पाटील थोडसा